वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गतिं पत्ते वच्छामि समयपाहुड मिनमोऽसुध भणितम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि सर्व विशुद्ध ज्ञानाधिकार आम्ही बघतो आहे। सर्व विशुद्ध ज्ञानाधिकारामध्ये देखील सांख्य दर्शन काय म्हणतं आणि ते कशा पद्धतीने चुकीचं आहे, त्यांनी पुरुषाला सर्वथा शुद्ध मानून उपदेशाचा जणू काही लोप करून टाकला। जिनवाणीचं काही प्रयोजनच जीवनात ठेवलं नाही, कारण जिनवाणी ही पतितातून पावन बनण्याची कला आहे। जर हा जीव पतितच नाही आहे, तो जर सदा शिवरूपच आहे, तर त्याला परत शिवत्वाचा उपदेश देण्याची गरजच नाही। आणि म्हणून सांख्यांचं हे मत देखील त्या ठिकाणी योग्य असू शकत नाही। यावर आम्ही काल बघितलं होतं की कर्तृपणा आणि अकर्तृपणा हा कसा पाहायचा। आत्म्याला कर्तृत्व आणि अकर्तृत्व सांख्यांनी दिला की आत्मा स्वतःच्या शुद्धतेचा कर्ता आहे आणि त्यांनी शुद्धता जी मांडली ती स्वतःसिद्ध त्रिकाली मांडली। मग जो शुद्धच आहे तो शुद्ध करण्याच्या प्रक्रियेत का जुटेल, अनेक प्रश्न। आणि म्हणून योग्य रीतीने जर आम्ही त्याद्वाद लावला, अनेकांत समजला, दुसरी बाजू त्या कथनाला आहे, ही जर आम्ही दुसरी बाजू जर योग्य रीतीने बघितली, त्याचं अनुशीलन केलं, तर आम्ही या निष्कर्षावर येऊ शकतो की आत्मा हा ज्ञानी असेल तर तो रागाचं कर्तृत्व घेत नाही, म्हणून त्याच्याकडे रागाचा तो अकर्ता आहे असं म्हटलं जातं। राग पर्यायीमध्ये त्याच्याही होतोच आहे, पण तो स्वतः मी राग रूप आहे, माझा स्वभाव तो आहे हे मानत नाही। आपण ही जी आत्म्याच्या कर्तृत्वाची आणि अकर्तृत्वाची विवक्षा आम्हाला योग्य रीतीने समजून घेणं आवश्यक आहे। आणि हाच खऱ्या अर्थाने अनेकांत आहे, हाच त्याद्वाद आहे आणि हीच जिनागम पद्धती आहे, हीच निर्दोष पद्धती पण आहे। आपण काल टीकामध्ये ठेवलेली होती, त्याच्या पुढचं टीका बघा की आत्मा सामान्यपणे तर एक न्यायक स्वभाव रूप आहे। जर आम्ही त्याचा स्वभाव बघितला तर हा न्यायक स्वभाव रूप आहे, परंतु ज्ञान विशेषांच्या अपेक्षेने ज्ञेय रूप पर आणि ज्ञान यातील भेद ज्ञान नसल्यामुळे, परंतु ज्ञानाचं हे वैशिष्ट्य आहे की ज्ञान हे स्वपर प्रकाशक आहे, ते स्वला पण जाणतं आणि पराला पण जाणतं। आणि हे जे पराला जाणणं आहे, या पराला जाणत असताना या ज्ञेयाच्या अति निकटतेमुळे हा त्या ठिकाणी ज्ञान आणि ज्ञेय यांना पृथक करू शकत नाही, एकरूप करतो। तो मी आहे, त्याच्याशी मी तन्मय आहे अशी दृष्टी याची असल्यामुळे, म्हणून ज्ञान विशेषाच्या अपेक्षेने ज्ञेयरूप पर म्हणजे परज्ञेय आणि ज्ञान यातील भेद ज्ञान नसल्यामुळे जोपर्यंत परास आत्मा समजतो आणि इतकं एकत्व मानतो की ते आणि मी वेगळं आहे असं समजत नाही। जसं एखाद्या व्यक्तीबद्दल आमचा खूप मोह, अतिमोह जास्त जीवनात असेल तर आम्ही त्या व्यक्तीशी तन्मय रूपाने अनुभवू शकत नाही, पण मी जणू काही त्याच्याशी तन्मय झालो आहे। त्याचं दुखणं म्हणजे माझंच दुखणं आहे, त्याचा आनंद म्हणजे माझाच आनंद आहे, इतकं आम्ही त्याच्याशी तल्लीन होऊन जातो। म्हणजे आम्ही ज्ञेय आणि ज्ञान
यामध्ये वेगळेपणा मानत नाही आणि मांडला तरी तो स्वीकारत नाही. तोपर्यंत या आपल्या अज्ञान रूप भावांचा आणि जोपर्यंत असं भेद विज्ञान होत नाही, पृथक पृथक वस्तू व्यवस्था योग्य रीतीने हा समजत नाही, तोपर्यंत याचं अज्ञान जीवनात आहे, याचा अतिमोह जीवनामध्ये आहे, याचा राग द्वेष रूप परिणाम आहे. आणि म्हणून अशा अज्ञान रूप परिणामांचा तो कर्ता आहे. म्हणून कर्तृत्व पण आहे आत्म्याला. तर या दृष्टीने अज्ञान अवस्थेत जोपर्यंत ज्ञेय आणि ज्ञायक याच्यामध्ये तो संकर करतो आहे, तोपर्यंत पराचं कर्तृत्व हा जीवनात स्वीकारतो आहे. जेव्हा स्वपरभेद विज्ञान होते, त्या क्षणापासून भेद विज्ञानाची पूर्णता झाल्यानंतर स्वला स्व जाणेल आणि विशेष अपेक्षेने देखील केवळ ज्ञानरूपाने परिणत होईल. तेव्हा ज्ञाताहून साक्षात अकर्ता होतो. आणि विशेषाला जाणणं हा तर याचा स्वभाव आहे, पराला जाणणं हा याचा स्वभाव आहे. पण पराला जाणत असताना देखील परज्ञेय माझ्या ज्ञानापासून वेगळे आहे. माझ्या ज्ञानामध्ये ते प्रतिबिंबित झालेले आहे. त्याही समयात आत्म्यानी आपला ज्ञायकपणा सोडलेला नाही, अशी याची अकाट्य श्रद्धा ज्ञानीच्या जीवनात असते. आणि म्हणून तो केवळ ज्ञाता बनून, पराचा अकर्ता बनून, रागाचाही अकर्ता बनून जीवनामध्ये स्वकर्तृत्वच तेवढं घेतो आणि केवळ ज्ञाता मी आहे या अनुभवामध्ये स्थित होतो. हा आपण सारांश या ठिकाणी बघितला. आणि यावर जयसेनाचार्य आणखी विशेष सांगतात. तात्पर्य वृत्तीमध्ये जयसेनाचार्यांच्या गाथांवरची ही जी वधाची गाथा आलेली आहे, ही उपघात आणि परघात या संबंधामध्ये त्यांनी जे म्हटलेलं आहे की जो पराला ठार मारतो किंवा पराकरवी मारण्यात येतो, ते परघात नामक कर्म आहे. आम्ही हिंसा म्हणतो की प्रमत्त योगात प्राण व्यपरोपणम हिंसा, प्रमादपूर्वक दुसऱ्या प्राण्यांचा घात करणे, याला आम्ही हिंसा म्हटलेली आहे. या ठिकाणी सांख्यमत म्हणतं की ते त्याचं परघात नावाचं कर्म आहे की ज्याच्यामुळे तो जीव मेलेला आहे किंवा त्याचा घात झालेला आहे. यामध्ये जीवाचा काय दोष आहे? जीवाचा काहीही दोष नाही. अशा तऱ्हेचं एकांत कथन सांख्य मतामध्ये आम्हाला या गाथेच्या अनुषंगाने दिसतात. आणि नेमकी हीच गोष्ट तात्पर्य वृत्ती गाथेमध्ये आचार्य जयसेनांनी उचलून धरली आणि त्यांनी या संबंधामध्ये कथन केलेलं आहे. ते अत्यंत मार्मिक आहे. शिष्याचा हा प्रश्न आहे की जीवापासून प्राण भिन्न आहे की अभिन्न? एखाद्या जीवाचा घात झाला, जीव हिंसेचा दोष, समजा एखाद्यानी हेतुपुरस्सर त्याला मारलं असेल तर त्याला जीव हिंसेचा दोष लागला आणि त्याचं प्राणांचं हरण झालं. आता जीव आणि प्राण हे भिन्न आहे की अभिन्न आहे? प्रश्न आहे. आम्ही जे म्हटलं की 10 प्राणांच्या संयोगाने हा जीव जीवन जगतो आणि 10 प्राणांच्या वियोगामध्ये याचं मरण आहे. हे जे 10 प्राण द्रव्य प्राण सांगितलेले आहे, हे प्राण जीवापासून भिन्न आहे की अभिन्न आहे? प्रश्न महत्वाचा आहे की याला तुम्ही जीवाशी भिन्न मानाल की अभिन्न मानाल? जर अभिन्न आहे असं म्हटलं तर जसा जीवाचा विनाश होत नाही, तसा या प्राणांचा पण विनाश होणार नाही. आणि अशा स्थितीत हिंसा कशी संभवेल? जर त्याच्या प्राणांचा वियोगच होत नाहीये, ते प्राण आणि जीव जर अभिन्न आहे म्हणजे एकच आहे असं जर आम्ही म्हटलं, तर समजा 10 प्राणांचा नाश झाला तर जीवाचा विनाश होईल का? किंवा 10 जीवाचा विनाश होत नाही म्हणजे अभिन्न मानलं तर जीवाचा विनाश होत नाही, तसा प्राणांचा पण विनाश होणार नाही.
तर अशा स्थितीमध्ये हिंसा कशी म्हणता येईल? आणि दुसरा प्रश्न उपस्थित केला, जर जीवापासून प्राण भिन्न आहे असे म्हटले तर प्राणांचा नाश झाला तरी जीव विराधना मांडता येणार नाही, कारण प्राणांचा नाश झालाय, जीवाचा थोडी नाश झालेला आहे. फक्त 10 प्राणांचं हरण झालेलं आहे, जीवाचं तर हरण होऊ शकत नाही आणि म्हणून जीव हिंसेचा दोष येऊ शकत नाही. प्रश्न अत्यंत मार्मिक असा प्रश्न आहे. यावर आचार्य उत्तर देतात की तुझं हे म्हणणं ठीक नाही, कारण प्राण आणि जीव याच्यामध्ये तू एक तर भेदच मांडला किंवा भेदच मांडला नाही. आम्ही त्याद्वाद पद्धती अंगीकारलेली आहे, म्हणून प्राण आणि जीव यामध्ये कथनचित भेद आहे आणि कथनचित अभेद आहे. ज्याप्रमाणे तप्त लोखंडाच्या गोळ्याशी अग्नी त्या समयी पृथक नाही. एखादा तापलेला लोखंडाचा गोळा आहे, तर तप्तपणा आणि लोखंड भिन्न आहे की अभिन्न आहे असा कुणी प्रश्न विचारला तर त्या समयात अग्नी त्या तप्त लोहाशी अभिन्न आहे, भिन्न नाही, कारण तो गोळा स्वयं तप्तरूप बनलेला आहे. त्याप्रमाणे वर्तमान काळात जीवन जगताना कायादी प्राणांपासून, हे जे 10 प्राण सांगितले आहे यापासून जीव पृथक नाही, म्हणून व्यवहार नयाने कायादी प्राणांचा जीवाशी अभेद आहे. या दृष्टीने पाहिलं तर वेगळं नाही आहे, म्हणून अभेद आहे. पण मरण कालामध्ये कायादी प्राण जीवासोबत जात नाही आणि म्हणून निश्चयाने कायादी प्राणांसोबत जीवाचा भेद आहे. कारण आम्हाला प्रत्येक वेळेला ही सद्वाद विवक्षा लावूनच या ठिकाणी कथन करावं लागतं. पहिल्या प्रश्नामध्ये जी उभयापत्ती उपस्थित केलेली आहे त्याचं उत्तर देताना आचार्यांनी तशाच पद्धतीने उत्तर दिलेलं आहे. जर एकांताने आम्ही जीव आणि काया यामध्ये भेद स्वीकार केला तर ज्याप्रमाणे दुसऱ्याची काया छेदन भेदन केले तरी आपणाला दुःख होत नाही, त्याप्रमाणे आपली काया पण छेदन भेदन केले तर दुःख व्हायला नको. जर आम्ही भेदच आहे म्हटलं, जीव आणि काया म्हणजे 10 प्राण याच्यामध्ये सर्वथा भेद आहे असं मानलं तर आमच्या कायेला जे दुःख कोणी दिलं, कष्ट दिला, तर आत्म्याला दुःख व्हायला नको. पण दुःख आम्हाला जीवनात होतं, म्हणून असे मानणे हे प्रत्यक्ष विरोधी आहे. जैन मतात सांख्य मतानुसार आत्मा एकांताने अकर्ता नाही, पण रागादी विकल्परहित स्वानुभूतीच्या काळात कर्माचा करता नाही. पण कधी तो करता नाही की जेव्हा रागादी विकल्प रहित तो आहे, स्वानुभूती घेतो आहे, अनुभव घेतो आहे, त्या समयात तो रागाचा करता नाही. म्हणून उपर्युक्त संपूर्ण कथनाचं तात्पर्य आत्मा जरी परमशुद्ध निश्चयाने संपूर्ण कर्माचा अकर्ता आहे तरीही अशुद्ध निश्चयाने रागादी भाव कर्माचा आणि असद्भूत व्यवहार नयाने द्रव्य कर्म आणि नो कर्माचा करता आहे. म्हणून ही गोष्ट रागाचा करता कोण, सांख्यांनी फक्त शुद्ध निश्चयाच्या अवलंबनाने कथन केलं की आत्मा रागाचा करता नाही, सर्वथा करता नाही. परंतु आम्हाला तसं मांडता येत नाही, कारण तसं मांडलं तर काही गोष्टी प्रत्यक्षामध्ये विरोधी दिसतात आणि म्हणून कथन करताना नय विवक्षा लावावी लागते. जर आम्ही अशुद्ध आत्मा बघत आहोत तर अशुद्ध नयाचं कथन जर आम्ही केलं तर अशुद्ध निश्चयाने राग हे जीवातच उत्पन्न होतात. रागाचं उपादान कारण जीवच आहे आणि म्हणून अशुद्ध निश्चयाने रागाचा करता हा अशुद्ध जीवाला म्हणावं लागतं. जर आम्ही द्रव्यकर्माचा करता कोण असं म्हटलं
तर द्रव्यकर्म हे तर पृथक आहे. त्याचा कर्ता निश्चय नाही म्हणेल की कारमाण वर्गणा त्याचा कर्ता आहे. पण त्याचा जीवाशी संबंध दाखविताना ते द्रव्यकर्म असद्भूत व्यवहारण्याने जीवानी केलं असं म्हटल्या जातं. हे शरीर कुणाचं? शरीर तर आम्ही म्हणू निश्चयाने उत्तर देऊ की हे आहारक वर्गणेचं बनलेलं आहे. औदारिक शरीर आहे. औदारिक शरीर आहारक वर्गणेनी बनलेलं आहे. म्हणून औदारिक शरीराचा कर्ता कोण? तर निश्चयाने म्हणेल त्याचा कर्ता हा आहार वर्गणा आहे. परंतु त्याचा माझ्याशी जो संबंध आहे, संसार अवस्थेमध्ये जो संबंध दिसतो आहे, हा संबंध याचं कथन करायचं आहे, संयोगाचं कथन करायचंय. आणि संयोगाचं कथन करून देण्याचं कार्य व्यवहार नयानी केलेला आहे प्रत्येक वेळेला. आणि हा व्यवहार या ठिकाणी अनुपचरित असद्भूत व्यवहार आहे. आणि त्या नयानी नो कर्माचा म्हणजे शरीराचा करता जीवाला म्हणावं लागतं. अशी ही वस्तू व्यवस्था आम्हाला निश्चयानी आणि व्यवहाराच्या दृष्टीतून स्याद्वाद पद्धतीने कथन करावी लागते. आणि ती विवक्षा समजून त्याचं म्हणणं संयोग दाखविणं हे याचं काम आहे. ठीक आहे, आम्ही संयोग बघितला, पण हे शुद्ध जीवत्व नाही ही प्रतीती करायची. अशुद्ध अवस्थेत रागादिकांचा करता म्हटलं, ठीक आहे, माझ्या पर्यायीत तो भाव होतो आहे, त्याला मीच माझी जबाबदार आहे, मला त्यापासून सुटका मिळवायची आहे. आणि माझं स्वरूप दाखवलं ते शुद्ध निश्चय नयानी दाखवलं. एवढं तारतम्य नयविवक्षेत प्रत्येक जीवाला म्हणजे जो नयविवक्षा जाणतो त्याला ठेवावं लागतं. कर्माच्या कारणाने शुभ अशुभ भाव होतात. जर आम्हाला साता कर्माचा उदय आहे किंवा शुभ नाम कर्माचा उदय आहे किंवा कोणता हा जो उदय सुरू आहे किंवा मोहनीय कर्माचा मंद उदय सुरू आहे, मंद उदयामध्ये जीवाचा शुभ भाव होतो. कारण शुभ भावाचं कारण देखील भावाचं कारण मोहनीय कर्मच आहे. शुभ भाव जीवाला झाला मोहनीय कर्माच्या मंद उदयात, असा हा शुभ. आणि अशुभ भाव होईल तो मोहनीयाच्या तीव्र उदयात. असे होतात. कर्मामुळे परघात आहे, असंयम आहे, अशी एकांत प्ररूपणा करणारे सूत्रांना यथार्थ जाणत नाही. असे जे सांगतात आहे ते सूत्रांना म्हणजे आगमाला यथार्थ जाणत नाही. जो कर्माला स्वीकाराचा करता म्हणतात ते सांख्यमती आहे. कर्मोदय जडकर्म विकारात निमित्त जरूर आहे, पण निमित्ताने जीवामध्ये विकार उत्पन्न होत नाही. एकांताने कर्म प्रकृतीची कर्तृत्व मानायचं असेल तर सगळे जीव कर्माचे अकर्ते होतील आणि त्यामुळे जीव कर्माचा करता आहे या वचनाची विराधना होईल आणि हा जिनवाणीचा विराधक होईल. म्हणून जिनवाणी स्याद्वाद रूप आहे. त्या दृष्टीने जीवाचा विकारी भावांचा अज्ञान अवस्थेत हा जीव करता आहे. आणि स्वभावाचे लक्ष करून ज्ञानभाव प्रगट झाला तेव्हा जीव विकारांचा करता नाही. आणि ज्ञानी जीवाला पण दान, व्रत, पूजा हे रागादी भाव होतात, पण त्या काळी पण रागापासून भिन्न मी एक न्यायक स्वभावी आत्मा आहे हे अंतरंगात अभिप्रायात भेद ज्ञान त्याचं जागरूक असतं. आणि म्हणून त्यावेळी तो रागाशी तन्मय होत नाही. रागाला आत्म्यापासून पृथक जाणतो आणि वास्तविकता हाच खरा धर्म आहे. म्हणून वस्तुसहाव धम्मो म्हणत असताना हा धर्म आमच्या लक्षात आला पाहिजे. आणि या गाथांचा प्रयोग करताना आम्हाला हे बघायचंय की अत्यंत जागरूक राहून जिनवाणीचे रहस्य समजून
एकांत जीवनात कुठेही न करता आम्ही हा आमचा स्याद्वाद रूपी निकेतन सदैव आमच्या जीवनात ठेवायचं आहे. हा जो स्याद्वादाचा डंक आहे, हा स्याद्वादाचं कथन आहे, तीच निर्दोष पद्धती आहे आणि ती निर्दोष पद्धतीच आम्हाला सदैव जीवनात अंगीकार करायची आहे. कुठल्याही बाजूला आमचा तराजू न झुकता पारड समतोल कसं राहील, कोणत्याही दृष्टिकोनातून स्याद्वाद कसा जतन करता येईल याकडेच आम्हाला लक्ष द्यायचं आहे. आणि यानंतर सांख्य मताच्या समीक्षेसाठी परत अमृतचंद्र आचार्य या ठिकाणी कलश ठेवत आहेत. कलश पहा, 205 नंबरचा कलश आहे. मा कर्तारममी स्पृशन्ति पुरुषं सांख्या इवाप्यार्हताः कर्तारं कलयन्तु तं किल सदा भेदावबोधादया ऊर्ध्वं तुद्धुतबोध धाम नियतं प्रत्यक्षमेनं स्वयं पश्यन्तु च्युतकर्तृभावमचलं ज्ञातारमेकं परम्. अरहंतांच्या मतांच्या अनुयायी जैनांनी सांख्यमतीप्रमाणे आत्म्याला सर्वथा अकर्ता मानू नये. म्हणून खरं आम्हाला वस्तुस्वरूप जाणून घ्यायचं असेल, खरी जिनवाणी काय आहे हे आम्हाला लक्षात घ्यायचं असेल, तर आम्हाला एकांत स्वीकारता येत नाही. तो निश्चयाचा एकांत असेल, तो व्यवहाराचा एकांत असेल, किंवा दोन्ही नय समतोल आहे असा मांडणारा आमच्या जीवनातला भ्रम असेल. निश्चय आणि व्यवहार दोन्हीही समीचीन आहे, हाही आमच्या जीवनातला भ्रम आहे. म्हणून आमचं ज्ञान कसं असलं पाहिजे, तर आमचं ज्ञान जिनवाणीशी मेळ खाणारं असलं पाहिजे. जिनवाणी काय सांगते त्याचं अनुसरण आम्हाला काय करायचं आहे. आणि जिनवाणी जी आलेली आहे ही सर्वज्ञ प्रणीत वाणी आहे. म्हणजे सर्वज्ञांच्या वाणींचं अनुसरण त्यांच्या केवलींनी केलं, श्रुत केवलींनी केलं, आचार्य परंपरेने केलं, मुनी परंपरेने केलं, आणि तेच ज्ञान निर्दोष ज्ञान आहे. आणि म्हणून आम्हाला अशा तऱ्हेने कुठेही एकांत जीवनात नको आहे. म्हणून सांख्यांप्रमाणे सर्वथा अकर्ता मानू नये. भेदविज्ञान होण्याचे पूर्वी त्या आत्म्याला निरंतर कर्ता मानावे. जोपर्यंत भेदविज्ञान, जोपर्यंत ज्ञान आमच्या जीवनात उदित होत नाही, ज्ञानाचा सम्यक प्रकाश जीवनात पडत नाही, जोपर्यंत आमची अज्ञान दशा आहे, जोपर्यंत रागाचं कर्तृत्व जीव स्वीकारतो आहे, जोपर्यंत त्याला रागामध्ये रुची आहे, जोपर्यंत मोहरूप मिथ्यात्वरूप परिणाम त्याचा जीवनात विद्यमान आहे, तोपर्यंत तो जीव रागाचा कर्ता आहे, अज्ञान अवस्थेचा कर्ता आहे. आणि भेदविज्ञान झाल्यानंतर उद्धत ज्ञान मंदिरामध्ये निश्चित आणि स्वयंप्रत्यक्ष आत्म्याला कर्तृत्व भाव रहित, निश्चल व एक ज्ञाताच पहावे. आणि भेदविज्ञान उदित झालं, आमच्या जीवनातली पराची एकत्वाची मान्यता संपली, ज्ञेय न्यायक संकर दोष दूर झाला, भाव्य भावक एकत्व दोष दूर झाला, दृष्टी समीचीन झाली, डोळ्यामध्ये ज्ञानांजन शलाका फिरविल्या गेली, दृष्टी नितळ आणि स्वच्छ झाली, यथार्थ जे आहे ते आम्ही पाहू शकलो. त्या वेळपासून हा स्वतःला मी रागरूप आहे असं मानत नाही. आज तागायत पर्यंत काय करणार असा माझा स्वभावच आहे असं म्हणून रागाला यांनी खूप खत पाणी दिलं.
रागाची सदैव आराधना केली, पण आता दृष्टी नीत झाल्यामुळे अंतरंगामध्ये त्याला जी प्रतीती आली ती आली मी ज्ञायक स्वभावी आत्मा आहे याची. मी राग आहे असं त्याच्या प्रतीतीत आलं नाही. आत्मानुभूती झाली म्हणजे काय अनुभवलं त्यांनी? मी राग आहे हे त्याच्या अनुभूतीत आलं नाही. उलट मी ज्ञायक स्वरूपी आत्माच आहे हे त्यांनी प्रतीतीमध्ये त्याच्या आलेलं आहे. त्यामुळे त्याची दृष्टी निर्मल झाली. म्हणून अशा उद्धत अशा ज्ञान मंदिरामध्ये प्रगट झालेल्या अशा ज्ञान मंदिरामध्ये आता निश्चित आणि स्वयं प्रत्यक्ष आणि जो आत्मा अनुभवात आलेला आहे तो जरी मतिश्रुत ज्ञानाने जाणला, मतिश्रुत ज्ञान जरी परोक्ष म्हटल्या गेलं तरी ज्या समयात त्याला आत्मानुभूती झाली ती आत्मानुभूती कशी आहे तर ती स्वसंवेदन प्रत्यक्ष आहे. कारण आत्म्याचा अनुभव त्यांनी स्वतः घेतलेला आहे आणि म्हणून त्याचं ते ज्ञान स्वयं प्रत्यक्ष आहे. दोन विवक्षा इथे पण लावायच्या. कुणी जर विचारलं की आत्म्याचा अनुभव परोक्ष आहे की प्रत्यक्ष, याचं उत्तर आम्हाला स्याद्वादानी द्यायचं आहे. कथनचित प्रत्यक्ष आणि कथनचित परोक्ष. कारण आमचं ज्ञान परोक्ष आहे म्हणून आमची अनुभूती एका दृष्टीतून परोक्ष आहे. आणि जो आम्ही आत्म्याचा अनुभव घेतला तो प्रत्यक्ष घेतला. जसा आमच्या हाताला समजा चटका लागला तर आम्हाला प्रत्यक्ष त्याचं दुःख झालेलं आहे. हे दुःख कसं म्हटलं जातं? प्रत्यक्ष झालं. त्याप्रमाणे हा जर अतिंद्रिय आनंद आलेला आहे, आत्म्याचा आनंद आलाय, हा देखील प्रत्यक्ष आलाय. म्हणून आमचं ते ज्ञान स्वसंवेदन प्रत्यक्ष म्हटलं. असं हे आत्म्याला कर्तृत्व रहित, निश्चल आणि एक ज्ञाताच पाहावं. म्हणून आता मात्र त्यांनी सदैव स्वतःला मी एक ज्ञाता आहे, मी रागाचा करता नाही अशा तऱ्हेने बघावं. पर्यायीमध्ये पूर्वकृत कर्म आहे त्याचा उदय सुरू आहे, पर्यायीमध्ये राग विद्यमान आहे आणि तरी देखील तो विचार हा करतो आहे की हा राग होतो आहे, हा पर्यायीमध्ये आहे, क्षणिक विकार आहे, माझा त्रिकाली स्वभाव यापेक्षा पृथक आहे आणि तेच अनुभवावं त्यांनी सदैव. भावार्थ. सांख्य दर्शन पुरुषाला एकांताने अकर्ता शुद्ध उदासीन चैतन्य मात्र मानते, परंतु त्यामुळे जीवाला संसार सिद्ध होत नाही. जर त्यांनी जीवच असा मांडला तर तो संसारात का आहे या प्रश्नाचं उत्तर ते देऊ शकत नाही आणि मोक्ष आणि मोक्ष मार्गाचा प्रश्नच उत्पन्न होत नाही. प्रकृतीला जर संसार मांडला तर तेही बरोबर नाही. कारण प्रकृती जड असल्यामुळे तिला सुखदुःखाचं संवेदनच नाही. तर तिला कशाचा संसार इत्यादी दोष उपस्थित होतात. एक मत स्वीकारलं सांख्य मत तर अनेक दोषापत्ती त्या ठिकाणी येतात. तो जो सदा शुद्धच आहे तर त्याला संसार कसा असणार? शिवाय त्याला मोक्षाचा मार्ग दाखविणंही उचित नाही. जर कर्माला सगळं आहे तर कर्म त्याचं वेदन काय करणार? ते तर जड आहे, अचेतन आहे. अचेतन वस्तूला काय सुख दुःख असणार? असे अनेक दोष आहे. वस्तूचं स्वरूपच एकांतमय नाही. तथापि तसे मांडल्याने हे प्रश्न उपस्थित होतात. म्हणून सांख्यमती मिथ्या दृष्टी आहे. सांख्यमताप्रमाणे जैनांनी आपल्या आत्म्याला सर्वथा अकर्ता मानू नये आणि त्यांचा दृष्टिकोन जर आम्ही स्वीकारला किंवा निश्चय नयाचा जर एकांत केला तर आमच्याही दृष्टीत ही विपरीतता येऊ शकते. म्हणून आचार्य आम्हाला सजगतेचा इशारा देतात आहे की अशा तऱ्हेने तुम्ही निश्चय पक्षाचा एकांत करू नका. जोपर्यंत स्वपरभेद विज्ञान होत नाही तोपर्यंत तर आत्मा आपल्या
चिदाभासात्मक भावकर्माचा कर्ता मानावा. भावकर्माला विशेषण दिलं, हे चिदाभासी आहे. चिदाभासी आहे म्हणजे चैतन्यात उत्पन्न होतात, चैतन्याचा आभास आहे, पण चैतन्य स्वरूप त्या ठिकाणी नाही. भेदविज्ञान झाल्यानंतर मात्र शुद्ध विज्ञान घन संपूर्णपणे कर्तृत्व भावाने रहित एक ज्ञाताच मानावा. याप्रमाणे एकाच आत्म्यामध्ये कर्तेपणा अकर्तेपणा विवक्षावश सिद्ध होतात, असा स्याद्वाद रूप जैनांचा सिद्धांत आहे. वस्तू स्वभावही तसाच आहे. म्हणून मी केवळ कल्पना नाही, ती केवळ कल्पना नाही, वस्तू स्वभावाने अनेकांतात्मक असल्यामुळे आत्म्याला बंध मोक्ष सिद्ध होतात आणि सर्वथा एकांताच्या मान्यतेने निश्चय व्यवहाराचा सर्वस्वी लोप होतो असे समजावे. आणि जर एकांत मानला आम्ही, तर हा व्यवहाराचा पक्ष देखील त्या ठिकाणी लोप पावतो, तो देखील योग्य ठरू शकत नाही. अशा रीतीने हे सांख्यांचं मत आम्हाला स्वीकार्य नाही. सांख्य मताप्रमाणे राग प्रकृतीचं कार्य नाही. वास्तविकतः जोपर्यंत हा संसारी जीव मिथ्यात्वाच्या भूमिकेत आहे, तोपर्यंत तो आपल्या ज्ञान स्वभावाला न जाणून परामध्ये इष्टानिष्ट कल्पना करतो, त्यात रागद्वेष मोह करतो. तोपर्यंत तो त्या विभाव भावाचा कर्ता आहे. पण सम्यक्त्व झालं की भ्रम संपतो, इष्टानिष्ट कल्पना दूर होते, रागद्वेषाला आत्मस्वरूप मानत नाही, मग तो अकर्ता आहे. अशा रीतीने स्याद्वादाने आत्मा कथंचित करता आणि कथंचित अकर्ता आहे. शिवाय आगमामध्ये जे कथन आहे की जीवाच्या ज्ञान स्वभावावर आवरण टाकणारे कर्म ज्ञानावरण आहे, आत्म्याच्या स्वभावामध्ये भ्रम निर्माण करणारे मोहनीय कर्म आहे, असं कथन आगमामध्ये जरूर आहे. पण ते निमित्त अपेक्षणीय आहे. याचा अर्थ वास्तविक असा आहे की मोहनीय कर्माचा उदय असताना जीव स्वयं स्वतःच्या स्वभावाचा विपरीत भाव करतो. कर्म केवळ निमित्त मात्र आहे, परिणमन तर जीवातच आहे. कर्माच्या उदयाची जीव भावाशी अन्वय व्यतिरेक व्याप्ती दिसते, तिथे निमित्ताच्या दृष्टीने दोन द्रव्यातील बहिर्व्याप्ती आहे. पण यथार्थ कारण तर उपादान रूपच असणार आहे. आत्मा स्वयं रागादिकांचा करता कर्मोदयाचं निमित्त कारण असतानाच असतं. म्हणून यावर बनारसजी दासजी लिहितात, जैसे सांख्यमती कहे अलख अकरता है. अलख म्हणजे सर्वथा, सर्वथा प्रकार करता न होई कबही, तैसे जिनमती गुरुमुख एक पक्ष सुनी. गुरुमुखातून एक पक्ष ऐकला आणि ताही भांती माने जो एकांत तजो अबही. जवलो दुरमती तवलो कर्म को करता है. जोपर्यंत मिथ्या दृष्टी आहे तोपर्यंत कर्माचा करता है. सुमती सदा अकरतार कहो सबही. जाके घट न्यायक सुभाऊ जगो जब ही सो तो जग जालसो निरालो भयो तबही. ज्याच्या अंतरंगामध्ये, घटामध्ये म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये न्यायक स्वभाव जागृत होतो, तो त्या समयी या जगजालापासून स्वतःला भिन्न अनुभवतो आणि म्हणून तो त्याचा कर्ता
होत नाही. यानंतर क्षणिकवादी बौद्धवादींचं मत येणार आहे आणि त्याचंही स्पष्टीकरण आणि खंडन आचार्यांनी कसं केलं ते आपण उद्याला बघू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वच्छायाणम नमो लोए सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.